पावसासंदर्भात पुण्यामध्ये पावसाचा जोर आता काहीसा ओसरल्याचं चित्र बघायला मिळते। पहाटेपासून पाऊस बंद झालाय। लोहगाव जकात नाक्याजवळ पाण्यात असलेल्या खासगी कंपनीच्या एका बसमधून 20 आणि इतर 3 अशा एकूण 23 जणांना दोरीच्या सहाय्याने या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपरित्या बाहेर काढलं। तर या पावसामुळे अनेक भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरलं होतं, ज्यामध्ये येरोडा परिसर असेल, शांतीनगर, घोरपडी गाव असेल, वानवडी असेल, आझाद नगरचा परिसर असेल, मार्केट यार्ड इथे घरांमध्ये पाणी शिरल्याचं बघायला मिळालं। तर कात्रज, नवीन वसाहत या परिसरात देखील रात्री जो मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं होतं, तर अनेक वाहनं देखील वाहून गेल्याच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। तर पुण्यातली ही पावसाची आपण दृश्य पाहतोय। रात्री पुणे शहराला पावसानं, मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय। तर गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात कोणकोणत्या तारखेला मुसळधार पाऊस झाला त्यावरती एक नजर टाकूया। 26 सप्टेंबरला मागच्या महिन्यात म्हणजे मुसळधार पाऊस झाला होता, ढगफुटीसारखा पाऊस झाला होता, ज्यामध्ये तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला होता। तर 26 सप्टेंबरला 21 तासांमध्ये तब्बल 90 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद पुण्यामध्ये करण्यात आली होती। त्यानंतर 4 ऑक्टोबरला देखील पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। कोथरूडमध्ये या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं बघायला मिळालं, ज्यामध्ये शेकडो जनावरं मृत पावली होती आणि हजारो वाहनं या पुराच्या पाण्यात बुडाल्याचं देखील त्या ठिकाणी बघायला मिळालं। तर यंदाच्या पावसाळ्यात राज्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद जर कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली असेल तर ती पुणे जिल्ह्यात करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये सरासरीच्या तुलनेत 109% इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे एकूणच आता पुणेकर निश्चितच पावसाला वैतागलेले आहेत आणि हैराण झालेले आहेत, कारण पावसाळा संपला, परतीचा पाऊस देखील निघून गेला आणि आता खरं तर ऑक्टोबर हीट असते आणि ऑक्टोबर हीट नंतर आता हिवाळ्याची चाहूल लागलेली असते। मात्र अजूनही पाऊस कुठे थांबायचं नाव घेत नाहीये। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस अजूनही जणू काही आत्ताशी आता कुठे पावसाळा सुरू झालाय अशाच पद्धतीनं पाऊस बरसत आहे आणि त्यामुळे निश्चितच याचा फटका अनेक रहिवाशांना बसतोय आणि हा पाऊस एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात मुसळधार स्वरूपात कोसळत असल्यामुळे निश्चितच अनेकांना त्याचा फटका बसतोय। त्यामुळे आता हा पाऊस थांबावा अशीच प्रत्येकाची इच्छा आहे। पुण्यातली रात्री जो मुसळधार पाऊस झालेला आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि या मुसळधार पावसामुळे काल देखील पुण्यामध्ये 26 सप्टेंबरला ज्या पद्धतीनं अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं, अनेक गाड्या वाहून गेलेल्या होत्या आणि अनेकांचे मृत्यू झाले होते, तितक्या प्रमाणात नाही, मात्र मोठ्या प्रमाणात काल देखील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं आणि अनेकांच्या घरात देखील हे पाणी शिरलं होतं। तर अनेक वाहनं देखील वाहून गेली आहेत आणि पुण्यातल्या याच पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनोळे यांनी। काल रात्री पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः संपूर्ण शहराला झोडपून काढलंय। लोहगावमध्ये या पावसाचा सगळ्यात अधिक फटका बसला। काल रात्रभर पाऊस जो आहे तो अत्यंत धुवाधार कोसळत होता आणि ओढ्या नाल्यांना पूर जो आहे तो आलेला होता। अनेक ठिकाणी लोहगावमधले नव्यानं शहरीकरण झालेल्या भागांमध्ये नाले हे बुजवले गेले असल्यानं पावसाचं पाणी जे आहे ते वाट काढेल तिकडून बाहेर पडत होतं आणि त्याचा फटका जो आहे तो पुन्हा काही नागरिकांना बसलेला पाहायला मिळतोय। योजनानगरमध्ये काही बँक्स, दुकानं जी आहेत तिथं साधारण 2 ते 3 ठिकाणी या पूर्ण रस्त्यावरती, लोहगाव वाघोली रस्त्यावरती पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांवर भरलेलं पाहायला मिळतं आणि वाहतूक जी आहे ती प्रचंड जाम झाली आहे। सकाळपासून लोकांच्या दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरलेलं आणि वारंवार या सगळ्याच्या तक्रारी करून सुद्धा या आधीच्या पावसामध्येही थोडीफार फरकानं अशीच परिस्थिती असताना सुद्धा तक्रारी केल्यावरतीही कुठलेही नाले जे आहेत ते मोकळे करण्यात आले नाहीत आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय। या अशा पद्धतीनं रस्त्यावरती, घरांमध्ये, दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी जे ते घुसलेलं पाहायला मिळते। पोरवाल रोडला सुद्धा अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी जे ते शिरलेलं पाहायला मिळत होतं। आता वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते। गाड्या ज्या आहेत त्या गाड्या पाण्यातून बाहेर काढताना बंद पडतात, अनेकांच्या गाड्या बंद पडलेल्या आहेत। नेमकी काय परिस्थिती झाली ते विचारूया। आशिष आपल्यासोबत आहे चंगेडिया। काय नेमकं किती पाऊस झाला काल आणि किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं होतं? काल रात्रीपासून इथं पाऊस चालू आहे। रात्री म्हणजे जवळपास 12 वाजल्यापासून इथं पाऊस चालू झालेला आहे। सकाळी मी 4-4:30 वाजता आलो इथं आमच्या बँकेच्या ऑफिसमध्ये, जवळपास गुडघ्याभर पाणी होतं। सकाळी आम्ही येऊन इथून आमचे कालच आलेले जवळपास 1.5-2 लाख स्टेशनरी वगैरे होती, ती सगळी तिथे काल भिजलेली आहे। सकाळी आम्ही इथून आमचे कॉम्प्युटर झाले, लॅपटॉप झाले, ते काढून नेले तिथून आणि आत्ता इथून बघू मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालं आहे। सचिन अंचटे सर, वैभव